विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलंच यश मिळालं। 41 आमदार निवडून आल्यावर आधी मंत्रीपद नाकारल्यानं तर काहींवर गंभीर आरोप झाल्यानं नेते मंडळी अस्वस्थ झाली। मात्र ही नेते मंडळी अजित पवारांशी बोलायला न जाता भाजपच्या फडणवीसांच्या भेटीगाठी घेऊ लागली आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फडणवीस तारणहार बनतायत का याची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीत नाराजी, फडणवीसांच्या गाठी भेटी। भुजबळ मुंडे फडणवीसांच्या दारी। राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फडणवीस तारणहार। महायुतीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी असे 3 पक्ष आहेत। या तीनही पक्षांचे आपापले प्रमुख नेते आहेत। 3 वेगवेगळे पक्ष असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महायुतीच्या केंद्रस्थानी असल्याचं वाटू लागले। राष्ट्रवादीबाबत विचार करायचा झाल्यास राष्ट्रवादीतली काहीही नाराजी असेल तर नेते अजित पवारांना भेटण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना भेटू लागले। भुजबळांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आलं। भुजबळांनी अजित पवारांची भेट घेण्याऐवजी फडणवीसांची भेट घेतली। मी आणि समीर भाऊ भुजबळ या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। वेगळं वातावरण आहे। ते 8-10 दिवस मला तुम्ही द्या। 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। धनंजय मुंडेंवरही मस्साजोग हत्याकांडावरून आरोप सुरू आहेत। धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यासाठी कुणीही नेता पुढे येत नाही। आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले धनंजय मुंडे यांनी थेट फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्री गाठलं। सह्याद्रीवर नियोजित भेट नसतानाही त्यांनी फडणवीसांना भेटून आपलं गाऱ्हाण मांडलं। मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही, माझी बैठक आज योगायोगानं याच वेळेला होती। त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथं होती। तर आमचं एक समोरासमोर नमस्कार झाला। मंत्रिमंडळात समावेशासाठी फडणवीसच काहीतरी करू शकतात अशी भावना भुजबळांची आहे। आरोपांच्या चक्रव्यूहातून फडणवीसच बाहेर काढू शकतील असं धनंजय मुंडेंनाही वाटत असावं। महायुतीच्या नेत्यांना फडणवीस तारणहार वाटू लागणं हेच फडणवीसांची राजकीय उंची वाढण्याचं लक्षण असल्याचं सांगण्यात येऊ लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।